खा. वाव, हे बघा त्यांनी तेवढं संपवलं तिचं वरचं. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचा एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर चला आता तर आपला सगळा दिवस सुरू झाला. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग इवू, गुड मॉर्निंग. तर चला आता आपण सगळे उठलोय. सकाळचे वाजल्यात आता 11:30. पण आपण आता नव्हतं उठलेलो, थोडा वेळ झाला आपल्याला, म्हणजे थोडा नाही जास्त वेळ झाला, एक तास वगैरे झाला. आपण 10:30 वाजता उठलेलो. आणि इवूचं मस्तपैकी मम्माने फिडिंग वगैरे करून तिला चेंज करून फ्रेश केलंय आणि आता इकडे आणून ठेवलंय. तिचं बर्फ वगैरे पण देऊन झालाय. तर मम्मा थोड्या वेळ खेळते आता तिच्याबरोबर. तर बघूया आजचा दिवस आपला कसा जातो. सध्या तरी मम्मा आणि इवू इकडे खेळतात आणि ह्याच्यानंतर मम्मा जाईल जेवण बनवण्यासाठी आणि आपण इवूला घेऊन खेळणार आहोत. तर आपण इकडे नाही, बाहेरच हॉलमध्ये बसूया. बाहेर हॉलमध्ये बसून खेळूया. म्हणजे काय, जवळ आपण पण तिथे बसू शकतो आणि मम्मा पण तिकडून किचनमधून इवूला बघू शकतो. तर चला आजचा दिवस करूया सुरू. हा ना बबड्यू? बबड्यू बबडू आज काहीतरी नवीन खाणार आहे. तुम्हाला माहिती आहे आज इवाचा परत एक म्हणजे नवीन डिश सुरू होणार आहे. कारण का तिला 6 दिवस झाले, आपण पहिलं 3 दिवस डाळ दिलेली आणि आता पुढचे 3 दिवस आपण भात पण दिला. आणि आज आपण तिला दोन्ही मिक्स करून देणार आहे. डाळ आणि भात देणार आहे, म्हणजे ते आपण पावडर करून त्याची प्युरी बनवून देणार आहे. बबडू आज डाळ भातू खाणार आहे. डाळ भातू हेच चालू असतं. इवूला जरा वेळ काय खाली ठेवलं ना, हेच चालू असतं. डायनासॉर सारखं असंच करतं, सारखं अशी टर्न होणार, पुढे जाणार, मग परत टर्न होणार, मग बघणार. पूर्ण चादर पण तुम्ही मिस करता. आणि हे बघा मम्माने खाऊ रेडी केला इवूचा. आज दोन्ही मिक्स आहे, डाळ आणि भात मिक्स आहे आणि त्याची प्युरी बनवली आहे. आणि आपण आता इवूला इकडे बसवलंय चेअरवर. तर चला आता इवूचा खाऊ खाण्याचा टाइम झाला. हो डाळ भात आवडला का? आवडलं का बाबू? ए बाबू, हो ही वाजवत वाजवत खाते. आता मस्तपैकी इवूचं खाऊन वगैरे झालं आहे आणि आपण तिला 4 स्पून दिले. आज थोडंसं 1 स्पून वाढवलं आहे, आपण 4 दिलेत. तर बघूया आज तिला परत काय त्रास होतो का, कारण का आज आपण दोन्ही मिक्स दिले तिला, डाळ पण आणि भात पण दोन्ही पण शिजवले, मग एकत्र मिक्स केले आणि मग दिलेत तिला. तर बघूया आज तर तिने प्रॉपर डाळ भात खाल्लाय. आता इवूचं जस्ट खाऊन वगैरे झालंय. आता थोड्या वेळ तिला रेस्ट करूया, एक 10-15 मिनटं, आणि त्याच्यानंतर मग तिला आंघोळीसाठी घेऊया. आपण तिथे बकेट पण लावली आहे भरायला. तर बकेट भरली की मग इवाची आंघोळ करून घेऊया आणि मग भेटूया. आणि हे बघा इवूची मस्त अशी आंघोळ वगैरे झाली आहे. मम्माने तिला फ्रेश पण केलं आहे, चेंज वगैरे केलं आहे. आता मम्मा तिला फीडिंग वगैरे करेल. इथेच बसून करते मम्मा फीडिंग, कारण का मग ती चिडचिड करत असताना तिला खूप झोप असते ना. तर आता मम्मा इकडेच तिला फीडिंग वगैरे करेल. मग आपण तिकडे स्वेडल करूया आणि मग तिला झोपवूया. आणि आता आपण मस्तपैकी फ्रेश झालो आहोत आणि मम्माने इवूला पण झोपवलं आहे. आणि मम्मा आता जेवणाची तयारीला लागले. तर मम्मा आता चपात्या बनवते आणि आपल्याला अंड्याचं भुर्जी बनवणार आहे. आणि लॉकूला इकडे तिचा फेवरेट आहे, तुम्हाला माहिती आहे ना, ती काय बोलतात त्याला, सुकी मच्छी खाते, सुकट, हा जवळा. तर लॉकू ते खाणार आहे. तर लॉकूने ते बनवायला ठेवलं आहे आणि आता वाजल्यात 2:15 झाले. आज आरामात झालं तरी पण काही प्रॉब्लेम नाही, कारण का आज आपल्याला सुट्टी असणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला आज काय ऑफिस लॉग इन नसणार करायचं. त्याच्यामुळे आरामात झालं तरी चालेल. फक्त एवढंच आहे की मम्माला थोडा वेळ झोपायला भेटला पाहिजे, कारण का इवू 4-4:30 पर्यंत उठते. त्याच्या अगोदर 1 तास तरी मम्मानी झोपलं पाहिजे. तर चला आता मम्मा पटपट चपात्या आवडेल, आपण मम्माला थोडीशी हेल्प करूया आणि जेवण पटपट आवरून घेऊया. आणि मम्माने आपली इकडे प्लेट रेडी केली आणि इकडे मम्माची प्लेट आहे. मम्मा खाणार आहे आज सुकट आणि आपण खाणार आहे अंड्याची भुर्जी.
चला आता इवा तर अजून काय उठली नाही आहे, झोपली आहे मस्त. तर आपण पटपट जेवण करून घेऊया. मम्मा म्हणजे थोड्या वेळ झोपायला भेटेल, कारण का 3:30 वाजले. तर मम्माला ॲक्च्युली आता झोपायला पाहिजे होतं, पण अजून झोपली नाही. आणि हे बघा, इवूला बघा कुठे गेली. ही बघा. तर आता आपण कपडे वगैरे चेंज केले आहेत आणि इवूला इकडे ठेवलं आहे. मम्मा पण उठली आहे, मम्माने तिला फिडिंग वगैरे केलं. आता मम्मा तिला फ्रेश करेल, आपण खाली जाऊया, कारण का आपल्याला ते इवासाठी आज फ्रूट्स चालू करायचे होते. फ्रूट्स पण घेऊन यायचे आणि 2-3 गोष्टी आहेत ते पण घेऊन यायचं आहे. हे आपल्याला भेटत नव्हतं इकडे निबलर, तर आता आपण इन्स्टामार्ट केलेलं तर घेऊन आली आहे. तर ह्याच्यामध्ये आता आपण स्टेरलाइज करणार आहोत कैची. तर आपण त्याला आता स्टेरलाइज करूया आणि मी तिथपर्यंत फ्रूट घेऊन येईल, मग आपण तिला आल्यावर देऊया. दाखव. मस्त आहे ना, हे बघा, क्यूट आहे. आपण आता खाली आलोय. हे बघा काय सनसेट होतं. आता आपण फायनली घरी आलो आणि मम्माला सगळं आणून दिलं. हे बघा इकडे आपण ॲपल पण आणलं. मम्माने त्याला त्याची साल काढली आहे आणि आपण इकडे नाश्ता वगैरे घेऊन आलो. आपल्याला जे जे पाहिजे ते सगळं घेऊन आलो, भेटलं आहे. तर आता मम्मा आता ॲपल बॉईल करायला ठेवणार आहे. आता बॉईल झाला की मग आपण इवाला देणार आहोत. तर चला इवूला इकडे ठेवलं आणि इवू बघा किती पुढे चालले. अरे वा वा वा, आता पडेल बघा. बबडी होती रे रिटर्न आहे. तिला परत इकडे आणून ठेवलंय बघा. नुसतं ठेवलं की लगेच टर्न होते आणि टर्न झाली की मग तिला पुढे पुढे जायचं. त्या दिवशीच तिला ना हे लागलेलं माहिती आहे, तिकडचा कोपरा आहे ना, तो कोपरा तिला लागलेला. आणि इकडे सगळं रेडी करायला घेतलंय आणि इकडे इवाचे ॲपल आहेत. इवाला अर्धा ॲपल आणि अर्धा ॲपल मला दिलेला मम्माने, मी खाल्ला पण. आता इवूला तो अर्धावाला द्यायचा. आणि हे बघा तिला देतोय खायला. ॲपल तर गोड होता. आता तिला अजून सवय नाही ना, तिथे ट्राय करते बघा पहिल्यांदा. आपण चेअरवर बसूया का लोक तिला. आणि आता आपण तिला चेअरवर बसवलं आणि इवाचा ॲपल खायचा एक्सपिरियन्स बघा. किती आवडीने खाते. हो, किती आवडीने खाते. खाऊ खाते माझं बाळ. खा. वाव, हे बघा त्यांनी तेवढं संपवलं तिचं वरचं. मस्त. तर संध्याकाळचं आपण असं ठरवलंय की तिला एक फ्रूट द्यायचा. तर आज ॲपल दिलाय ना आपण, आता 3 दिवस तिला लगातार ॲपल देणार आहोत. तर बघूया ती एक दिवसाने तिचा एक्सपिरियन्स काय होतं. हे बघा आता तर मस्त खाते. सोडलं इवूला नुसतं पुढे पुढे जायचं ते बघा. तर आता इकडे आपण तिला घेऊन आलोय, कारण का आता मम्मा तिला करणार आहे फ्रेश, कारण का आता वाजलेत 7:15. हे बघा 7:15 झालेत. तर आपण आता विचार केला की तिला फ्रेश वगैरे करायचा. मग थोड्या वेळ थांबून तिला मम्मा फिडिंग करेल आणि मग परत झोपवणार आहोत तिला आपण. तर आपण इकडे दाबेली घेऊन आलोय आणि मम्मा तिकडे फिडिंग करते. मम्माचं फिडिंग करून झाल्यावर मम्मा पण खाईल. तिथपर्यंत आपण इवूला घेऊ बर्थ देण्यासाठी आणि मग नंतर इवूला झोपू, कारण का मम्माचं पण ऑफिस चालू आहे. तर चला पटपट खाऊन घेऊया. इवूला गेले मस्तपैकी असं स्वेटर आणि आता मम्मा तिला झोपवणार आहे. तर चला आता तिला झोपूया, कारण का 7:45 झालेत आणि आपल्याला तिला 12 वाजता परत रात्री झोपवायचं आहे. तर ती हार्डली 1 तास वगैरे झोपेल आणि 9:30 पर्यंत उठेल. तर चला आता तिला लवकर झोपूया. तुम्ही बघू शकता इवू उठली आहे. अर्धा तासच झाला, असा अर्धा तास पण नसेल झाला, लगेच उठली ती. काय माहिती तिला कधी कधी या टायमिंगला झोपच येत नाही आता. तर आता आपला लंच ब्रेक झाला आणि मम्मा इकडे इवूला घेऊन बसली आहे. आता मस्त पैकी आम्ही जेवण वगैरे करू, ऑफिस परत कंटिन्यू करूया. तर आजचा व्हिडिओ आपण इकडेच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.